पदाबद्दल पण आता काँग्रेसमध्ये नाराजी असले कोणी सांगितलं? ठाकरेंचे सीएम पदाची असं कोणी सांगितलं? नाना पटोलेंनी म्हटलंय की असं कोणी सांगितलं? आम्हाला आता सध्या सीएम पदाची चर्चा नकोय. बरोबर आहे, बोलू द्या. पण नाना पटोले काय ठाकरेंच्या मुख्यमंत्र्याविषयी बोललेले नाहीत ना. भूमिकेविषयी त्यांनी काँग्रेस पक्षामधून एखादा चेहरा द्यावा असं सांगितलेलं आहे. बरोबर आहे ना. आणि या संदर्भात माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी सतत संवाद सुरू असतो आणि सगळ्यांना मान्य आहे की चेहरा असल्याशिवाय आपल्याला निवडणुकीला जाता येत नाही. पण सध्या या राज्यातला विषय जो आहे हा या राज्यामधल्या लहान मुलींवर जे अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत महिलांवर, त्या संदर्भातला आहे. आणि त्यासाठी उद्याचा बंद जो महाविकास आघाडीनं पुकारलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा. कालचं फाशी संदर्भातलं सीएम साहेबांचं फाशी संदर्भातलं जे वक्तव्य होतं त्यावर सीएम साहेबांनी काल म्हटलं आहे की मी फाशी झालो असं म्हटलं होतं. ते म्हणतात की कुठे फाशी दिली, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं विरोधकांची परिस्थिती. शिंदे असं खोटं बोलतात, सोडून द्यावं. फार गांभीर्याने घेऊ नका. 2 महिने तुम्ही त्यांना सहन करा. सर, सुप्रीम कोर्टाने साखर कारखाने 16 साखर कारखान्यावरती नोटीस दिलेली आहे की कुठलंही कर्ज वितरण करू शकत नाही सत्ताधाऱ्यांच्या. ज्या खटल्यांवर निर्णय द्यायला पाहिजे त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही. 2.5 वर्ष या राज्यातल्या घटनाबाह्य सरकारचा खटला त्यांच्यासमोर सुरू आहे. तो ऐकायला त्यांना वेळ नाही. घटनाबाह्य सरकार चालवू देतात, बाकी सगळ्या विषयांवरती निर्णय देतात, भूमिका घेतात. पण ज्या राज्यात एक घटनाबाह्य सरकार चालत आहे बेकायदेशीर, त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाकडे अजिबात वेळ नाही. त्यांचं काही ठरत नाही. ठीक आहे, साखर कारखाने असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील त्यांच्याकडे भरपूर वेळ त्यांच्याकडे आहे. महाविकास आघाडीचं